इथं तर फीस भरावं लागली. काय करायचं आम्ही, कसं करायचं सांग. फीस कशी भरायची, फीस परत इकडून तिकडून जमा करून फीस भरली. 5,000 कमी पडले. सगळे जमा करताना 1 लाख रुपये सोबत न्यावं लागेल. वाटते किती लाख, 96,500 फीस होती. मग 1 लाख रुपये जमा केले, 5,000 कमी पडले. 5,000साठी ऑटो लावला. कापूस भरायचा होता, कापूस भरायचा होता तर भाव कमी. खूप विचार केला, काय करावा काय करावं. मी म्हणलं 5,000साठी तुम्ही कापूस नका नेऊ, परत भाव वाढला तर. पण भावाचं काय, उलट कमी झाला म्हणायचं. तेव्हा आम्हाला तुमचं नकोच, मला आम्हाला आमच्या हक्काचं द्या एवढंच मागणे. त्याच्यानंतर तुम्ही मुलीसाठी फी माफ म्हणायला कधी करायची मग माफ. आता मुलीसोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फीस माफ करा. आमची दिवाळी तर अशीच गेली, आमचं आयुष्य असंच चाललंय. कमीत कमी आमच्या लेकरा बाळाचा तरी विचार करा तुम्ही. आम्ही जगाचे पोशिंदे, आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आली. खूप अडचणी आहेत आमच्या, खूप भयंकर. पण आता या म्हणजे 2च एक मुद्दे आहेत. लेकराचं शिक्षण, जिल्हा परिषदची मुलगी मेडिकल ऑफिसला जाणं सहज गोष्ट नाहीये सर. सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत, ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी टाके कोचिंग क्लासेस. सर तिथं शेतकऱ्याचं 100-1 लेकरू फ्री मध्ये शिकते. त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची 11वी-12वीची फीस घेतली नाही. मी सांगते तुम्हाला, मी फीस जमा केली. मग फीस जमा केली, सरांना दिली, सरांनी वापस दिली. मग मला आता हे काय करावं, असेच पैसे खर्चून जातील. म्हणलं परत आपल्याला काम येतील म्हणून अंगठी करून ठेवली. आज प्रत्येक दागिना म्हणजे काहीच हे नाही सर. प्रत्येक म्हणजे लेकराच्या शिक्षणासाठी, शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं. आता शेतीत पेरणी झाली, पहिलं सगळं गेलं. आता परत आमच्या इथे हरभरं, सगळ्या गावाला माहिती आमच्या इथे हरभरं पेरलं. ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभरं सुद्धा गेलं. आता परत पेरणी करायची, केरळाची तर कशी करायची, कुठून बी आणायचं, कुठून काय आणायचं, व्याजाने पैसे काढायचे, पैसे आणलेले कसे फेडायचे. आज शेतीवर फक्त पोट भरताय, तेही घरी केली तर. मग आम्ही आमच्या मालाला भाव असला तर आम्ही आमच्या लेकरं बाळा शिकवणार नाही. आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्हाला तुमचं काहीच नको. आम्हाला आमच्या हक्काचं, आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे. आज जर त्याच वेळेस जर भाव असला असता तर मी एकदम म्हणजे मला लोकांचे 1 लाख रुपये उसने घ्यायची आम्हाला गरज पडली नसती. मग त्यांनी खूप एका दिवशी लेकरासाठी खरंच बापाचं काळीच ते बापाचं असते विचार करू लागले. ते कसं करावं, काय करावं. पोरगीच आपली एवढी हुशार आहे. सर मी तुम्हाला आज मनातलं सांगते, दोघांच्याही मनात असं आलं होतं, चिठ्ठी लिहून ठेवा आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या लेकराचं फक्त तुम्ही शिक्षण करा. आमचे लेकरं हुशार आहेत, शिक्षण करा. आम्ही जेव्हा सगळे मार्क संपत तेव्हा मार्क तो मरणाचा दिसतो सर. कारण सगळे मार्क पैशाचं सोंग करता येत नाही, सगळे सोंग करता येत, पैशाचं सोंग करता येत नाही. तेव्हा असं वाटलं की खरंच हे संपून जावं. फक्त लेकराच्या सुखासाठी जर हे लेकराचं सुखेच जर होत असेल ना, तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करावं. दोघांनी खूप विचार केला. आमच्या इथेही पोरीमुळे खूप रडले. खरंच तेव्हा मला कळलं खरंच बापाचं काळीच काय असतं. बस.